आज माहिती आहे की आपला देश अनेक संकटातून सुद्धा जात आहे। आपण जर ऐतिहासिक पार्श्वभूमी वंदे मातरमची बघितली तर खूप मोठी आहे। त्यासोबत आजच्याही काळात आपण वंदे मातरमला जोडलं तर वंदे मातरम हा कालबाह्य नाही, तो आजच्याही प्रसंगात तितकाच अनुरूप आहे। मित्रांनो, माहिती आहे आपण जर न्यूज चॅनल वाचला, सोशल मीडिया पाहत असला तर आज माहिती आहे की आपला देश जसा जसा समृद्ध होत आहे, आपण 150 ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून बाहेर येऊन 150 वर्ष पूर्ण केले आणि आपल्या मेहनतीच्या भरोश्यावर, आपल्या एकजुटीच्या भरोश्यावर जगाला दाखवून दिलं की आपण जगातली तिसरी आर्थिक महासत्ता होण्याकडे वाटचाल करत आहोत। म्हणजे काय तर आजपर्यंत आपण म्हणत होतो की आपला देश हा विकसनशील आहे, गरीब आहे, आपल्या देशात काही नाही, पण आज ती स्थिती पूर्णतः बदलली आहे। आपण वैभवशाली होत आहोत। आपण जे एकेकाळी म्हणत होतो की आपल्या देशामध्ये सोन्याचा धूर वाहत आहे, जे ब्रिटिश आपल्या देशाकडे आपल्या देशाची संपत्ती पाहून आले होते, इथली खनिज संपदा सर्व गोष्टी पाहून आले होते आणि त्यांनी